सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन मिनी ब्लॉगमध्ये। आपण चालू आहे वरळीला, म्हणजे आपल्या मामाचा कॉलेज श्री गणेश ब्रास बँड वरळी कोळीवाडा। आणि आपण चालू आहे ट्रेनने, बघू शकता सकाळी म्हणजे गर्दीच असते अशी खूप। आणि आपल्या दादर स्टेशनला मी उतरले। हा फुल मार्केट बघा केवढी गर्दी आहे सकाळी सकाळी। इकडे सुंदर सुंदर फुलं मिळतात, तुम्ही घ्यायला येऊ शकता तुम्हाला हवं तर। आपण टॅक्सी पकडलेले, आपण चाललोय सरळ थेट वरळी गावात। आणि आता आपण लोकेशनवरती पोहोचलेलो आहे। आता आपण नाश्ता वगैरे करून घेऊ। तिथपर्यंत ते लोक मांडवाची पूजा वगैरे करून घेत आहेत। ते झाल्यानंतर आपण वाजवायला सुरुवात करू। आणि आपले हे भरत भाऊ बघा कसे बसलेले आहेत मस्त IT मध्ये, तशी यांचीच हळद आहे। आणि आता वाजवायला आपण चालू केलेलं आहे। हे वाजवल्यानंतर थोडंसं म्हणजे आपण जाणार आहे नवरीला देवळामध्ये घेऊन, तुम्हाला दिसेलच ते पुढच्या व्हिडिओमध्ये। आता म्हणजे असं तिकडे त्यांनी वाजवायला सांगितले, त्यांच्या घराजवळ थोडंफार वाजवायला लागतं असं पोचल्यावरती। कारण नाश्ता वगैरे केलेला आपण त्यांचा, ते खाल्ल्यानंतर जरासं वाजवायचं असं, जे कसं थोडं वाजवल्यानंतर लोक माणसं जमायला सुरुवात होतात। हा मी आपला ब्लॉगर नवीन तयार झालेला। आणि आता आपण निघतोय। ही वीर बघा नवरी हिचीच हळद आहे, हिलाच आपल्या आता देवळात घेऊन जाय। आपण निघालो देवळात जायला। तर गल्ल्यात वरळी कोळीवाड्यामध्ये असं जास्त मोठे रस्ते नाहीत, असे म्हणजे खूप असे गल्ल्यांना नाव आहेत। आणि हे आता आपण निघतोय बाहेर देवळाजवळ पोचायला। त्या ताई लोक सगळ्या नाचतायत। आणि हे बघा आपली नवरी बाई मस्त छत्रीच्या खाली चालली आहे देवळामध्ये, देवाचा आशीर्वाद घेऊन मग ते पुढचे कार्यक्रम सुरू। आज कारण हळद आहे, हा तर तिकडे देवाचं दर्शन झाल्यानंतर पुढच्या कार्यक्रमाला ते सुरुवात करतील। तर इकडनं झाल्यानंतर आपण परत सरळ नवरीच्या घराजवळ जाणार आहोत। तिकडे परत पुढचा प्रोग्राम होईल। बघता नवरी किती खुश आहे, ती मजा करते एकदम, ते लग्न असले आहे म्हणून पूर्ण असं एकदम खुशीमध्ये साजरा करतायत त्यांचा हा दिवस। आपण नवरीच्या घराजवळ पोचलोय। आता ते नवरीला आंघोळ करायचं काम करतायत। तर ते सगळं झाल्यानंतर आपण डायरेक्ट आता संध्याकाळी भेटू। ते बघा आंघोळ वगैरे झाली, त्याच्यानंतर काय पुढील प्रोग्राम आपला जेवण वगैरे करून थोडा आराम आहे आम्हाला। मग वरमाय वाजवायची आहे। लास्ट व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं तुम्हाला वरमाय म्हणजे काय, जे नवरा किंवा नवरी असते त्यांच्या आईला वरमाय बोलतात। तर आता पण बघा संध्याकाळ झालेली आहे। आता आपण वरमाय घेऊन आलेलो आहे घराजवळ नवरीच्या, कारण थोडं त्यांना लेट झालं। आपल्या परत वाजवत जायचं होतं आणि वाजवत यायचं होतं, पण ते थोडं लेट झाल्यामुळे ते कॅन्सल झालेलं आहे। आता आपण मांडवामध्ये तुम्ही पाहू शकता नवरीचे आई वडील। तर हे पूर्ण आता परत आपण यांना मांडवाचं थोडंफार वाजवायचं, त्याच्यानंतर आपल्याला उमराचा पाणी वाजून झाल्यानंतर आपलं हा कॉल संपेल इकडे। तर हा उमराचा पाणी आम्ही घेऊन आलेलो आहे, कारण जर फटाफट प्रोग्राम होता, मला जास्त व्हिडिओ काढायला भेटला नाही। जर आता भेटू पण पुढच्या व्हिडिओमध्ये। जर व्हिडिओ आवडेल तर लाईक शेअर कमेंट करा। थँक्यू।